स्किल पैसा अफिलिएट मार्केटिंग मध्ये सक्सेस मिळवायचा आहे तर ह्या 7 मिस्टेक सांगत आहे. ह्या मिस्टेक तुम्ही करू नका, ह्या मिस्टेकला अवॉइड करा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे वैशाली बोकळे आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या अशा 7 मिस्टेक आहे जे मिस्टेक तुम्ही करणं सोडले तर तुम्ही स्किल पैसा मध्ये 100% सक्सेसफुल होणार. स्किल पैसा अफिलिएट मार्केटिंग मध्ये सक्सेस मिळत नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या मिस्टेक जे 90% लोक करतात आणि ह्या चुकीमुळे अर्निंग थांबते. आणि हे जर मिस्टेक तुम्ही अवॉइड केले तर तुमचे 10 पट अर्निंग वाढेल. तर पहिली मिस्टेक आहे फक्त पोस्ट टाकून लीड येईल असं समजणे. स्किल पैसा अफिलिएट मार्केटिंग म्हणजे फक्त रील टाकणे, पोस्टर टाकणे, स्टेटस स्टोरी लावणे नाही, तर लोकांना तुमच्या कंटेंट कडून व्हॅल्यू मिळायला हवी. फक्त जॉईन करा असं कंटेंट मध्ये लिहिण्यापेक्षा तुम्ही त्यांना लर्निंग दाखवा, तुमची स्वतःची अर्निंग दाखवा, तुम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करा, स्किल पैशाचे बेनिफिट सांगा. असं केलं लीड आपोआप येतील. तर दुसरी मिस्टेक आहे डेली कन्सिस्टन्सी नाही. भरपूर लोक स्किल पैसा जॉईन करतात पण कन्सिस्टन्सीने वर्क करत नाही. आज रील टाकली, 8 दिवसाची गॅप ठेवतात, नंतर 8 दिवसांनी रील टाकतात, त्याच्यानंतर अजून 5 दिवसाची गॅप ठेवतात. तर असा जर तुमचा काम चालत असेल तर तुम्हाला लीड पण येणार नाही. तर अफिलिएट मार्केटिंग हा एका दिवसाचा खेळ नाही आहे, हा तुमच्या कन्सिस्टन्सीवर पण डिपेंड आहे. स्किल पैसा मध्ये यशस्वी लोक दररोज 1% इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये करतात, रोज 1% शिकत राहतात. डेली एक पोस्ट, डेली एक रील, डेली एक स्टेटस इज इक्वल टू तुमची ग्रोथ आहे. थर्ड आहे रॉंग डीएम मार्केटिंग. डीएम मध्ये आपण जॉईन करा, पॅकेज घ्या असं पुश करतो. तर हा सर्वात मोठा मिस्टेक तुम्ही डीएम मध्ये करता. तर सगळ्यात आधी त्यांना प्रश्न विचारा, त्यांना का बरं जॉईन व्हायचं आहे, त्यांच्या कोणत्या समस्या त्यांना सोडवायच्या आहेत, फायनान्शियली त्यांना स्ट्रॉंग बनायचे आहे, त्यांना घरच्यांची फायनान्शियली मदत करायची आहे, त्यांना कामाची गरज का आहे हे समजून घ्या. त्याच्यानंतर स्किल पैसा इंट्रोड्यूस करा त्यांना. तर कन्व्हर्सेशन ही एक आर्ट आहे. आपल्याला सेलिंग करायची नाही, लोकांची हेल्प करायची आहे, सेल्समॅन बनायचे नाहीये. देन फोर्थ मिस्टेक आहे कंपनीवर डिपेंड राहणे. काही लोक कंपनीने लीड द्यावे अशी वाट बघत बसतात, पण वाट बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या ब्रँडिंग कडे फोकस करा. देन फिफ्थ मिस्टेक आहे स्किल शिकत नाही. आणि जे सक्सेसफुल लोक आहेत ते डेली शिकत राहतात, स्वतःला डेली 1-2% इम्प्रूव्ह करतात, डेली नव्या स्किल शिकतात. स्किल पैशाचे सेशन तुम्ही जर अटेंड करणार नाही, डेली लीड जनरेशन कसं करायचं, कॉन्टेंट क्रिएट कसं करायचे हे जर तुम्ही शिकणार नाही तर अर्निंग कशी कराल. इथे स्किल आहे तरच इन्कम आहे, म्हणून ह्या डेली स्किल शिकत राहायच्या. आणि फिफ्थ मिस्टेक आहे फेक एक्सपेक्टेशन. आपल्याला असं वाटते की जॉईन झालं की आजपासूनच आपली अर्निंग स्टार्ट होईल, झटपट अर्निंग स्टार्ट होईल. अफिलिएट मार्केटिंग मध्ये एक सत्य आहे, झटपट अर्निंग होत नाही पण अर्निंग नक्की होते हे शुअर आहे. पहिला लीड मिळायला वेळ लागतो, पण जसं पहिला लीड मिळतो तुमची सेल्स होते, त्याच्या मागोमाग आपोआप 3ऱ्या, 4थ्या, 5व्या सेल्स होत राहतात आणि लीड पण आपोआप येतात. तर इथे तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला सक्सेस आपोआप मिळेल. देन 7वी मिस्टेक आहे पर्सनल ब्रँडिंग करत नाही. स्किल पैशामध्ये हजारो अफिलिएट आहे जे रोज अर्निंग करत आहेत, तर तुम्हाला स्वतःची पर्सनल ब्रँड बनवावं लागेल. वेगळ्या टाईपने तुम्हाला सामोर यावं लागेल. तुम्ही वेगळे दिसायला हवे. तुमचा रिअल फोटो, रिअल व्हॉइस, तुमची जर्नी जर दिसले तर लोकांचा विश्वास तुमच्यावर बसतो, त्यांचा ट्रस्ट वाढते आणि क्लोजिंग आपोआप होते, क्लोजिंग सुद्धा वाढते. सक्सेस मिळवण्यासाठी गोल्डन फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू द्या, रोज कॉन्टेंट क्रिएट करा, राईट डीएम कन्व्हर्सेशन करा, स्किल शिकत राहा आणि सगळ्यात मोठा आणि मेन आहे पर्सनल ब्रँडिंग करा. हे जर तुम्ही केले तर स्किल पैसा अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्हाला सक्सेसफुल होण्यास थांबवणारा कोणीही नाहीये. तर मित्रांनो ह्या मिस्टेक मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि ह्या मिस्टेक मी तुम्हाला सांगितल्या, तर तुम्ही हा मिस्टेक करू नका. तुम्ही पण जर हे 7 मिस्टेक टाळले तर तुमचा रिझल्ट अजिबात थांबणार नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या व्हिडिओ मधल्या माहिती आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.